कानिपनाथ तरुण मंडळ वार्ड नंबर 4 आयोजित पालखी सोहळा देखावा यावर्षी 2025 रोजी मंडळाने राबवला आहे। याचे सर्व गरज भक्तांनी लाभ घ्यावा। कानिपनाथ तरुण मंडळ यंदाचं हे 47 वर्ष सादर करत आहे। या सोहळ्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे मंडळाचे अध्यक्ष कुंदनभाई जावळे, खजिनदार शेखर बापू शिंदे, आम्हाला वारंवार सहकार्य करणारे आमचे गुरुवर्य माननीय श्री नितीन मोहन सर, ज्येष्ठ सभासद मोतीराम भोसले, अमर धोत्रे, शिवराज भोसले, गणेश फुलमाळी हे आम्हाला कायम सहकार्य करत असतात। मंडळ हे उपक्रम राबवत असताना यावर्षी मंडळाने 2 सार्वजनिक उपक्रम राबवले। त्यामध्ये 1 तारखेला मंडळाने भक्ती संगीताचा कार्यक्रम घेतला होता। यासाठी आम्हाला सहकार्य केलं ते बारामतीचे कलाकार किशोर गोगोले सर यांनी। त्याच्यानंतर 2 तारखेला मंडळाने एक व्याख्यान आयोजित केले होते। तर व्याख्यानाचा विषय होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या व्याख्यानाला आम्हाला व्याख्याते लाभले होते ते माननीय निलेश भिशे सर। त्यांनी खूप छान व्याख्यान दिलं, त्यासाठी मी त्यांचा मंडळातर्फे आभारी आहे। आणि या व्याख्यानाला सहकार्य केले ते आमचे शेखर शिंदे, अक्षय भैया कांबळे, रणजित कुलकर्णी हे सर्व त्यांचा मित्रपा यांनी आम्हाला सहकार्य केलं। मंडळ 47 वर्षात पदार्पण करते, पण या निर्मध्ये राहत असताना आम्ही आमची सामाजिक बांधिलकी नेहमी जपत असतो। मंडळ दरवर्षी जीव करून राबवतो। त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप, तसेच आम्ही दरवर्षी न चुकता 100 झाडांचं वृक्षारोपण करतो, रक्तदान करतो। यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन ते आमचे आधारस्तंभ विजयकाका शिंदे, संस्थापक अध्यक्ष विलास चव्हाण, उपाध्यक्ष सुनीलभाऊ सोनवणे यांचा मी मनातर्फे हार्दिक असं आभार मानतो। आणि या मंडळाचे उपक्रम राबवताना यावेळेस आम्हाला मोलाची साथ दिली ते आमचे अध्यक्ष कुंदनभाई जावळे तसेच शेखर बापू शिंदे यांचे मनातर्फे हार्दिक आभार मानतो। धन्यवाद। यावर्षी मंडळाने देखावा जो केला आहे त्याची थीम होती पायी चालती पंढरीची वाट दिवे घाट। हा देखावा मंडळाने स्वतःची जी मंडळातली मुलं आहेत या सर्व मंडळाने रात्रंदिवस कष्ट करून कुठलंही बाहेरची गोष्ट न आणता स्वतः म्हणजे टाकावापासून टिकाऊ वस्तूपासून निर्मिती केलेला हा देखावा आहे। याच्यामध्ये आपण जो रथ पाहिला तो हा पूर्णतः रथ लाकडी खांबापासून बनवलेला आहे, म्हणजे बांबूंचं त्यात योगदान आहे। तुम्ही जी चित्र दिसतात ही पूर्णपणे मातीने बनवलेली। हा जो डोंगर दरीचा भाग केलेला आहे ह्याच्यामध्ये पूर्णतः माती वापरलेली आहे। त्यासाठी त्याला हिरवा कलर येण्यासाठी हळवीचा वापर करून हे पूर्णतः नॅचरली म्हणजे नैसर्गिक असं वाटावं असं दिवे घाटाचं देखावा मंडळाने केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बारकाने पाहिलं म्हणजे समजा तुम्ही दिवे घाटातनं कधी गेला आणि तुम्ही बारकाने पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे दिवे घाटात मस्तानी तलाव आहे, त्याच्यानंतर तिथे राहणाऱ्या वस्ती आहेत, म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा जे वारकऱ्यांचे रथ असतात ते कसे राहतात, त्यांची जी पालं कशी असतात ती पालं मंडळाने स्वतः उभं केलेली। वडकी गाव छोटंसं दाखवलेलं आहे। वडकीमध्ये म्हणजे जिथं पालखीचा विसावा आहे, जिथं पालखीत आमची तो विसावा देखील मंडळाने यावेळी दाखवला आहे। वडकी गावाला जो पाणी पुरवठा होतो तो पाणी पुरवठा बी कशा पद्धतीने होतो, ती पाण्याची टाकी, तिथलं ग्रामपंचायतचं ऑफिस, तिथल्या गावची कमान, ह्या सर्व गोष्टी मंडळाने आवर्जून दाखवल्यात, जेणेकरून येणाऱ्या माणसाला पाहता क्षणी जाणवलं पाहिजे की हा खरंच हा दिवे घाट आहे आणि या दिवे घाटातनं पालखी चालली याचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष यावा। त्यासाठी मंडळाने रात्रंदिवस कष्ट केले। त्यासाठी मी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, आमचे ज्येष्ठ सभासद, आमचे आधारस्तंभ या प्रत्येकाचं मी मानाव तेवढा आभार कमीच आहे। पण पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मी आमच्या गणपतीचरणी एवढीच प्रार्थना करतो की अशीच त्या आमच्या पदाधिकाऱ्यांची दरवर्षी उन्नती व्हावी, येणारं त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटी जावं आणि उद्या जो विसर्जन सोहळा आहे हा अतिशय चांगल्या प्रमाणे पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये आम्ही मिरवणूक सोहळ्यामध्ये डीजे विरहित आमची मिरवणूक आहे। याच्यामध्ये आम्ही पारंपरिक वाद्य आणलेले, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल। आम्ही जे
हलगी पतंग आणले ते अक्षरशः पाण्यासारखं आहे. परत आपला जो पारंपरिक वाद्य म्हणजे त्याच्यामध्ये 20 जणांचा ताप आहे. बिगोनचा एक बँजो आहे, तो बँजो प्रामुख्याने इथं आणला आहे जेणेकरून त्या 20 जणांना रोजगार मिळेल आणि त्यांची उन्नती होईल यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो. मंडळाचं हे 47 वर्ष आहे, पण आजपर्यंत इतिहास सांगतो की मी लहान असतानापासून पाहतोय की मंडळाने कधी DJ वगैरे डॉल्बी साऊंड वगैरे लावलेलं नाही. म्हणजे हे मंडळ माणसांसाठी उभं केलेलं आहे आणि ह्या मंडळाला माणसांपासून माणसांचा फायदा झाला पाहिजे हे आमचा कायम विचार असतो. त्यासाठी आम्हाला कायम सहकार्य करतात ते आमचे अध्यक्ष असतील, खजिनदार असतील शेखर शिंदे, अत्यंत काटेकोरपणे लक्ष देऊन सगळं व्यवस्थित जबाबदारी पार पाडतात. त्यासाठी मी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि आम्हाला असंच त्यांचं सहकार्य लाभावं यावी विनंती करतो. आणि दुसरं एक सांगायचं झालं, आम्हाला डिजिटल मीडिया जे कायम सहकार्य करतात ते आमचे मित्र वडीलधारे बंधू मान्य सुभाषभाई जेदे यांचंही कानिपनाथ तरुण मंडळातर्फे आभार मानतो आणि तुमची साथ तुमचं मार्गदर्शन आम्हाला कायम मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. ठिकाणी आमचे मित्र सुभाष जेदे हे या मंडळासाठी आवर्जून आले आणि त्यांनी आमच्या या देखाव्याचं सादरीकरण आवर्जून पाहिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, सुभाष जेदे यांचा सत्कार जावळे यांनी करावा.